पाकिस्तानला जाणारं सर्व पाणी थांबवण्याचा निर्णय मोदी सरकारच्या नेतृत्वाखाली घेण्यात आला. पूर्वेच्या नद्यांचं पाणी यमुनेकडे वळतं केलं जाईल. हे पाणी जम्मू काश्मीर आणि पंजाबला दिलं जाईल असं ट्विट केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलं. पुलवामातील भ्याड हल्ल्यानंतर सरकारला जाग आली. सशस्त्र दलाच्या जवानांची वाहतूक आता रस्त्यानं न होता विमानानं होणार आहे. 7,08,000 जवानांसाठी हा महत्वपूर्ण निर्णय केंद्रीय गृह मंत्रालयानं घेतलेला आहे. त्यामुळे आता जवानांना ऑन ड्युटी किंवा सुट्टीवरती जाता येता विमानानंच प्रवास करावा लागेल. मुंबई हल्ल्याचा मास्टर माइंड हाफिज सईद याच्या नेतृत्वाखाली जमात उद दावा आणि फलाह ए इन्सानियत फाउंडेशन या दहशतवादी संघटनांवरती बंदी घालण्यात आली. तर नागिशरण शोपियानमध्ये भारतीय लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये जोरदार गोळीबार सध्या सुरू असल्याचं कळत आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरती अनेक नव्या बाबी देशाच्या राजकारणात घडतायत. या परिस्थितीमध्ये दलितांचे मुसदेत मांडण्याच्या उद्देशानं पीपल्स पार्टी ऑफ इंडिया पक्षाची दिल्लीत घोषणा झाली. येत्या लोकसभा निवडणुकीत देशात 10 राज्यात हा पक्ष निवडणुका लढवेल, तर एकट्या महाराष्ट्रात 10 जागा लढवणार आहे अशी माहिती राष्ट्रीय अध्यक्ष BD बोरकर यांनी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दक्षिण कोरियाची राजधानी सिओलमध्ये महात्मा गांधींच्या प्रतिमेचं अनावरण केलं. महात्मा गांधींच्या विचारधारेनंच आम्ही आतंकवादाला सामोरं जाऊ शकतो असं पंतप्रधान मोदी यांनी यावेळी म्हटलं. मुसळधार पावसानं हिमाचल प्रदेशात जनजीवन मात्र विस्कळीत झालंय. अशातच पागल नाल्याला आलेल्या पुरात एक टेम्पो वाहून गेला, त्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय. कोइंबतूरमध्ये एका वेगवान कारनं बाईक स्वाराला जोरदार धडक दिली. या भीषण अपघाताची दृश्य सीसीटीव्हीत कैद झाली. या अपघातात बाईक स्वार मात्र गंभीर जखमी झाला. पोलिसांनी चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय. पुलवामा हल्ल्याचं प्रकरण ताजं असतानाच हिमाचल प्रदेशातील किन्नौर तिबेट सीमेवरती हिमस्खलन होऊन 6 जवान ठार झाल्याची माहिती मिळते. भारत चीन सीमेवरील शिपकला भागानजीक बुधवारी सकाळी 11च्या सुमारास ही दुर्घटना घडली आणि याच ठिकाणी इंडो तिबेटियन दलाचे आणखी काही जवान गाडले गेले असावेत अशी शक्यता लष्कराच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. बांगलादेशमध्ये एका रसायनाच्या गोदामाला भीषण आग लागली. गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्यानं गोदामाला भीषण आग लागल्याचं कळत आहे. दरम्यान आगीत आतापर्यंत 70 जणांचा होरपळून मृत्यू झाला असून आगीवरती नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न अजूनही सुरू आहेत. मुख्यमंत्र्यांसोबतची धनगर आरक्षणाबाबतची बैठक निष्फळ ठरली. येत्या 27 फेब्रुवारीला महाड चौदार तळ्यापासून मुंबईकडे लॉंग मार्च काढला जाईल. मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनावरती धनगर समाज प्रचंड नाराज आहे. धनगर समाजाच्या शिष्टमंडळासोबत उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवरती बैठक झाली. तब्बल 1-1.5 तास त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी उद्धव ठाकरे धनगर समाजाच्या शिष्टमंडळासह वरच्यावरती दाखल झालेत. आधीच सरकारनं वेळकाढूपणा केला, त्यामुळे आता लेखी पत्र घेतल्याशिवाय आम्ही जाणार नाही असं धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर यांनी म्हटलं. हिंगोली लोकसभेच्या जागेवरनं शिवसेनेत राडा झालेला आहे. मातोश्रीवरती हिंगोलीच्या जागेसाठी इच्छुकांमध्ये जुंपली आहे. हिंगोलीतील पदाधिकाऱ्यांच्या मुंदडाच्या नावाला विरोध आहे, तर उद्धव ठाकरे यांच्या समोरच कार्यकर्त्यांमध्ये राडा झाल्याची आता माहिती मिळते. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची आघाडी झालेली आहे. 20 जागांवर एक मत झालं असून 8 जागांचा प्रश्न राहिल्याची माहिती पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली. तसंच मित्रपक्षांशी बोलणं अंतिम टप्प्यात असल्याचं त्यांनी आवर्जून म्हटलं. युती झाली मात्र ती राखता येईल का असा प्रश्न त्यांनी केला. राज ठाकरे यांनी मनात कटुता न ठेवता लोकांनी दिलेला कौल मान्य केला पाहिजे असा टोला केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी राज ठाकरे यांना लगावला. किसान मोर्चाचे शिष्टमंडळ आणि गिरीश महाजन यांच्यात अद्यापही बैठक सुरू आहे. नाशिकहून मुंबईला आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी किसान लॉंग मार्च पुन्हा निघणार होता, मात्र त्याआधीच गिरीश महाजन त्या ठिकाणी पोहोचले आणि त्यांच्यात बैठक सुरू झाली. या बैठकीत जयकुमार रावल, डॉक्टर अजित नवले आणि JP गावित उपस्थित आहेत. शेतकरी जर आपल्या मागण्यांसाठी मोर्चा काढत असतील आणि त्यांना सरकारकडनं विरोध आणि अडवणूक होत असेल तर फडणवीस सरकार सत्तेचा गैरवापर करते असा आरोप केला शरद पवार यांनी. टेंभुर्णीत ते बोलत होते. माढा तालुक्यातील पिंपळनेरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेनंतर आता शेतकऱ्यांसाठी काम करणारी बळीराजा शेतकरी संघटना निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. या संघटनेनं राज्यातील 7 लोकसभा मतदारसंघात आपले उमेदवार उभे करणार असल्याची घोषणा अध्यक्ष पंजाबराव पाटील यांनी कराडमध्ये केली. पंजाबराव पाटील स्वतः सातारा लोकसभा मतदारसंघातनं खासदार उदयनराजे भोसले यांच्या विरोधात उभे राहणार आहेत, तर हातकणंगलेमध्ये BG पाटील लढतील. राज्यातल्या आणखी 4518 गावात दुष्काळ सदृश्य परिस्थिती जाहीर करण्यात आली, तर कृषी कर्ज वसुलीला स्थगिती देण्यात आली आहे. यंदा राज्यात पावसानं हुलकावणी दिल्यामुळे संपूर्ण राज्य हे दुष्काळाच्या छायेमध्ये आता लोटलेलं आहे. जनावरांच्या चाराच्या प्रश्नासह पिण्याच्या पाण्याची देखील टंचाई आता भासू लागली आहे. यावर्षी राज्यात अत्यल्प पाऊस झाल्यानं जालना जिल्ह्यातील जवळपास सर्वच तलाव कोरडे पडले. जमिनीची पाण्याची पातळी ही जवळपास 5 मीटरनं खाली गेली आहे.
वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उत्पादित केलेला शेतमाल थेट ग्राहकांना विकता यावा आणि 2 पैसे जास्त मिळावेत म्हणून क्रीडा संकुलामध्ये 4 दिवसीय धान्य महोत्सवाचं आयोजन झालं। यात 150 दालनं उभारण्यात आलीत। पुण्यात राज्यातील वीज कंत्राटी कामगारांचा पायी संघर्ष मोर्चा पोलिसांनी अडवला। तळेगाव परिसरात पोलिसांनी कामगारांना ताब्यात घेतलं। या मोर्चात 3000 वीज कंत्राटी कामगार सहभागी होते। कंत्राटी पद्धत बंद करून रोजंदारी कामगार पद्धत पुन्हा सुरू करण्याच्या मागणीसाठी पुणे ते मुंबई मंत्रालयापर्यंत हा पायी मोर्चा काढण्यात आलेला होता। पुण्यातील बिब्बेवाडीतील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या रखडलेल्या स्मारकाच्या निषेधार्थ काही संघटनांच्या प्रतिनिधींनी पालिकेच्या मुख्य सभेत निषेधाची पत्रकं भिरकावली। यामुळे सभागृहात काही काळ गोंधळ झाला। स्मारकाबाबत चर्चा करण्यास नकार दिल्यानं सभागृहात गोंधळ झाला। यावेळी भाजप विरोधात घोषणाबाजी झाली। इचलकरंजी शहरातील प्रधानमंत्री स्वच्छ भारत अभियानांतर्गत शहर मुक्त शौचालय केंद्र सरकारद्वारे शहरात आणि ग्रामीण भागात अनुदान देण्यात आलं, पण इचलकरंजी नगर परिषद मार्फत अजूनही काही नागरिकांना अनुदान मिळत नसल्यानं आज सदा मलाबादे यांच्या नेतृत्वाखाली नगर परिषदेवरती मोर्चा काढण्यात आला। यामध्ये हलगी वाजवून निषेध व्यक्त केला गेला। नागपुरात उद्यापासून सुरू होणाऱ्या 99व्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाला वादाचं गालबोट लागलं। या नाट्य संमेलनाच्या आयोजनात नागपूर महानगर शाखेला डावललं जात असल्याचा आरोप झालाय। त्यामुळे मान सन्मानावरनं नाट्य संमेलनाच्या आयोजनात वादाची ठिणगी पडली। एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांनी शहरातल्या गुटखा अड्ड्यांवरती अचानक धाड टाकली। बालाजीनगर परिसरातील शिवशंकर कॉलनीत गुटख्याचं गोडाऊन होतं आणि या गोडाऊनमधनं लाखो रुपयांचा गुटखा विकला जात होता। याची गुप्त माहिती आमदार इम्तियाज जलील यांना मिळाली। त्यानंतर त्यांनी ही धाड टाकली। मात्र पोलीस आणि अन्न औषध प्रशासनाला ही माहिती का मिळत नाही असा सवाल इम्तियाज जलील यांनी विचारला। नाणारमुळे जनतेचा फायदा होणार आहे असं म्हणणाऱ्या प्रमोद जठार यांनी त्यांच्या गावातील मतं मिळवून दाखवावीत असा सल्ला नितीश राणे यांनी प्रमोद जठार यांना दिला। मात्र त्यांनी निवडणूक लढवली नाही तर कोकणावरील त्यांचं प्रेम बेगडी असल्याचं स्पष्ट होईल असा पलटवार राणे यांनी केला। मुंबईतील मानखुर्द घाटकोपर लिंक रोडवरती एका क्रेनला भीषण आग लागली। उड्डाणपुलाच्या बांधकामादरम्यान ही भीषण आग लागली। या आगीत क्रेनचा पुढचा भाग जळून खाक झाला। ही आग कशी लागली याचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे। आणि रायगडमधून पुढची बातमी। रायगडच्या पेण ते आपटा वस्तीतील एका एसटीत बॉम्ब असल्याची घटना काल रात्री उघडकीस आलेली आहे। दरम्यान त्यानंतर बॉम्बनाशक पथकानं पहाटे 4 वाजेपर्यंत काम करून बॉम्ब यशस्वीरित्या निकामी केलेल्या सुदैवाने घटनेत जीवितहानी झाली नाही। दरम्यान बॉम्ब सापडल्याच्या घटनेनंतर ग्रामस्थांमध्ये भीती आहे। त्यानंतर आता बॉम्ब सापडल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व यंत्रणांना सतर्क राहण्यास सांगण्यात आलंय। एसटी बसमध्ये बॉम्ब सापडल्याची बाब अत्यंत गंभीर असून महामंडळ पोलीस अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहे अशी माहिती परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी दिली। एसटी बस जेव्हा कर्जतला पोहोचली तेव्हा गाडीच्या वाहकानं गाडीतील सामान आपटीला जाणाऱ्या बसमध्ये ठेवलं। वाहकाचं सामान असल्याचा समज त्यांना झाला होता। मात्र त्यानंतर त्यांनी पोलिसांना त्याची खबर दिली तर बॉम्ब असल्याचं कळलं। अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरनं शाळकरी विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या रिक्षाला धडक दिल्यानं 2 विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत झाला। त्यानंतर संतप्त गावकऱ्यांनी ट्रॅक्टरला आग लावत रास्ता रोको केला। राका तडवी आणि दीपक पाटील असं दोन्ही मृत विद्यार्थ्यांची नाव आहेत। काश्मीरमध्ये परत जा अशी धमकी देत विद्यार्थ्यांना मारहाण झाली आहे। दरम्यान या मारहाणी प्रकरणी विद्यार्थ्यांनी लोहारा पोलिसात तक्रार नोंदवली असून युवा सेनेच्या कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड सुरू आहे। पुण्याच्या आंबेगावमध्ये रवी हा 6 वर्षांचा चिमुरडा 200 फूट खोल बोरवेलमध्ये काल संध्याकाळी पडला होता आणि त्यानंतर एनडीआरएफच्या जवानांनी बचाव कार्य सुरू करून अखेर 16 तासांनी त्याची सुटका केली। रवीला वाचवण्यासाठी रात्रभर बचाव कार्य सुरू होतं। या बचाव कार्यात एनडीआरएफ सोबत ग्रामस्थ आणि महसूल विभागाचे कर्मचारी देखील लागलेले होते आणि अहोरात्र त्यांनी ही मेहनत केली। डोंबिवलीत बाईक चोरी करणाऱ्या 4 तरुणांना मानपाडा पोलिसांनी पकडलं। यातील 3 अल्पवयीन असल्यामुळे तिघांची रवानगी आता बाल सुधारगृहात केली आहे। फक्त बाईक रेसिंगसाठी हे सर्वजण बाईक चोरत असल्याचं समोर येतंय। या चौघांनी आतापर्यंत 7 बाईक्स चोरल्याची कबुली दिली। मैत्रिणींना फिरवण्यासाठी 4 जणांनी 16 बाईक चोरल्याची घटना पुण्यात घडली। या दोघा चौघांनाही पोलिसांनी अटक केली असून 16 बाईक जप्त केल्यात। मिळालेल्या माहितीनुसार सापळा रचून पोलिसांनी चोरट्यांना ताब्यात घेतलं। माहिती अधिकार कार्यकर्ते विनायक शिरसाट यांच्या हत्येची सीबीआय चौकशी करावी अशी मागणी शिरसाट कुटुंबियांनी केली। विनायक शिरसाट यांचे मृतदेह मुठा नदीत सापडला होता। पैशाच्या वादातनं हा खून झाल्याचं निष्पन्न झालं। दरम्यान विनायक यांच्या मारेकऱ्यांना अटक केली असून 7 दिवस पोलीस कोठडी देण्यात आले। कोकणवासीय जत्रेची वाट पाहतात ती अंगणवाडीची जत्रा आता 25 तारखेला सुरू होणार आहे। या जत्रेसाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातनं लाखो भाविक देवीच्या दर्शनासाठी येतात। भाविकांसह राजकारण्यांची देखील मांदियाळी इथं बघायला मिळते। गेल्या महिन्याभरापासून जत्रेच्या तयारीसाठी समस्त अंगणवाडी झटते। वाशिममध्ये मांडूळ जातीच्या सापाची तस्करी होणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापाला ताब्यात घेतलेलं आहे। मात्र या कारवाई दरम्यान तस्करी करणारा पसारा झाला। शेत शिवारातील कलंदर खान यांच्या शेतात हा मांडूळ जातीचा साप आढळला होता। पोलीस निरीक्षक शेख यांनी साप वन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या ताब्यात दिलाय।
बॉलिवूड अभिनेता अजय देवगणनं काही दिवसांपूर्वी बॅटल ऑफ सारागडीवरती आधारित चित्रपटाची घोषणा केली होती. या चित्रपटाचं नाव सन ऑफ सरदार 2 होतं. मात्र चित्रपटाची कल्पना जमून न आल्यानं हा चित्रपट बंद करण्याचा निर्णय घेतल्यानं अजय देवगणनं म्हटलं. पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानला क्रिकेटच्या मैदानावरही घेरण्याची तयारी सुरू केली आहे. पाकिस्तानच्या क्रिकेट संघाला वर्ल्ड कप स्पर्धेत खेळण्यास बंदी घालावी किंवा भारतानं तरी या स्पर्धेतनं माघार घ्यावी अशी मागणी करणारं पत्र सुप्रीम कोर्टानं नियुक्त केलेल्या प्रशासक समितीनं आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष शशांक मनोहर यांच्या नावे लिहिलेलं आहे. एका महिलेला लिफ्टमध्ये मारहाण केल्याची घटना सीसीटीव्हीत कैद झाली. आरोपीनं महिलेकडील पैशांची पर्स चोरून पळ काढला. हा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होत असून महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवरती आलाय. पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरातनं पाकिस्तानच्या विरोधात संतापाची लाट उसळली आहे. जो तो आपापल्या पद्धतीनं पाकिस्तानचा निषेध करतोय. छत्तीसगडमध्ये एका तंदुरीवाल्यानं पाकिस्तान मुर्दाबाद म्हणणाऱ्यांना तंदुरी लेग पीसवरती 10 रुपयांची सूट दिली.